मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला छोट्या छोट्या 4 टिप्स सांगणार आहे आणि त्याही महत्त्वाच्या. काय ते बघा. नवीन कपडे घालण्यापूर्वी ते का धुतले पाहिजेत? चला तर बघू. नवीन कपडे धुतल्यानंतर परिधान करावेत. अर्थात हे रेडीमेड कपड्यासाठी लागू होते. आपण शिवून घेतलेले कपडे न धुता घातले तरी चालते. कोरोना नंतर सगळीकडे आरोग्याबाबत आणि साथीच्या रोगाबाबत जागरूकता आलेली आहे. त्यामुळे आता ऑनलाईन कपडे मागवले तर ते धुतल्यानंतरच घालावे. मॉल किंवा दुकानातून खरेदी केले तरी धुवून घालावेत. मॉलमध्ये खूप जण कपडे ट्राय करत असल्याने धुवून घालावेत. कपड्याची निर्मिती केली जात असताना अनेकदा ते अनेक प्रकारच्या रसायनांमधून जात असतील. त्यामुळे काही जणांना केमिकलमुळे इन्फेक्शन होते किंवा अंगावर पुरळ उठण्याची शक्यता असते. त्यामुळे रेडीमेड कपडे धुवून मगच परिधान करावे. कॉटनचे कपडे नाही धुतले तरी चालतील. पॉलिएस्टरचे नक्की धुवावे. या मित्रांनो, छोट्या छोट्या टिप्स आहेत. त्या कदाचित आपल्याला थोड्याशा माहीत असण्यासारख्या वाटतील, पण त्याच्यातील मर्म काय ते कळलं पाहिजे, म्हणून या गोष्टी सांगत आहे. मूड चांगला राहण्यासाठी काही उपाय. टिप नंबर 2, मूड चांगला राहण्यासाठी काही उपाय. सेरोटोनिन या हार्मोनच्या अगदी थोड्या प्रमाणामुळे देखील चेहऱ्यावर पुन्हा हास्य फुलेल. कारण या हार्मोनमुळे चिंता कमी होऊन मूड चांगला होण्यास मदत होते. भुकेवर नियंत्रण येते व आनंदी राहण्यास उत्तेजन मिळतं. म्हणून जर उदास वाटत असेल तर मेंदूत या हॅपी हार्मोन स्रावण्यासाठी खालील उपाय नक्की ट्राय करा. व्हेरी गुड. मसाज घेतल्याने खूप मोकळं वाटतं. त्यामुळे प्रत्येकाला मसाज घेणे आवडते. तसेच मसाज घेतल्याने सेरोटोनिनच्या वाढीस चालना मिळते व त्यामुळे दुःख दूर होऊन प्रसन्न वाटतं असे अभ्यासातून सिद्ध झाले आहे. दूध पिण्याचे अनेक फायदे आहेत. त्यापैकी एक म्हणजे दुधात असलेले ॲमिलॅक्टोॲल्बुमिन मुळे सेरोटोनिनची निर्मिती होते. ॲमिलॅक्टोॲल्बुमिन युक्त कोणत्याही आहाराने मूड सुधारण्यास मदत होते. व्हेरी गुड. झोप. अपुरी झोप घेऊ नका. अभ्यासावरून असे सिद्ध झाले आहे, झोपेचा सेरोटोनिनचा संबंध जवळचा आहे. त्यामुळे मूड चांगला ठेवण्यासाठी शांत आणि पुरेशी झोप घ्या. आता आणखीन टिप बघूया मित्रांनो. टिप नंबर 3, हॉटेलचे स्टार कसे ठरतात? बघूया काय ते. सहलीला का जावे? विविध ठिकाणची वैशिष्ट्ये माहीत होतात. ऐतिहासिक ठिकाणांची माहिती होते. नवे शिकायला मिळते. अन्य संस्कृती आणि लोकांशी संपर्क येतो. विविध संस्कृतीशी नाते जुळते. रोजच्या रहाटगाडग्यातून आणि धावपळीतून मनाला उसंत मिळते. व्हेरी गुड. आणि नव्या भराऱ्या घेण्याची उर्मी तयार होते. अरे वा. ताणतणावापासून दिलासा मिळतो. मनाला नवी उभारी मिळते. छान. एकच योग्य मार्ग. या मानसिकतेतून आपण बाहेर पडतो. आपल्यातील संयमशक्ती वाढते आणि जगणे अधिक नैसर्गिक बनते. अरे वा. अनामिक भीती दूर होते आणि आपण नव्या प्रदेशात हरवून जातो. व्हेरी गुड. सहलीमध्ये नाती अधिक घट्ट होतात. तुम्हाला देखील स्वतःच्या व्यक्तिमत्वातील नवे पैलू समजतात. अरे वा. व्हेरी गुड. आता टिप नंबर 4 मित्रांनो, हॉटेलचे वर्गीकरण दिल्या जाणाऱ्या सेवा सुविधांच्या तसेच त्यांच्या दर्जाच्या आधारावर केले जाते. जेथे फक्त जेवण मिळते ते 1 स्टार हॉटेल. जेथे जेवण आणि राहणे असते ते 2 स्टार हॉटेल रेस्टॉरंट. राहण्याची सोय, बार इत्यादी सुविधा 3 स्टार हॉटेलमध्ये असतात.
आणि 4 स्टार हॉटेलमध्ये 3 स्टार हॉटेलच्या सुविधांबरोबरच स्विमिंग पूल आणि जिम इत्यादी सुविधा असतात. तर 5 स्टार हॉटेलमध्ये शॉपिंग सेंटर बरोबरच गरजेच्या सर्व वस्तू उपलब्ध असतात. व्हेरी गुड. आणि अशा प्रकारे मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ संपलेला आहे. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट मात्र जरूर करा. नमस्कार. जय हिंद.